नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. तुम्ही सगळे स्वस्थ तंदुरुस्त असाल, ग्राउंडची प्रॅक्टिस करत असाल, त्याचबरोबर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास पण करत असाल. आपल्या द संदेश अकॅडमीचं आज पोलीस भरतीचा 86 नंबरचा पेपर आपण बघत आहोत. 86 नंबरचा पेपर बघत आहोत. काल आपल्या पेपरचा पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. काल आपण जे 2 डिसेंबरला पेपर डिस्कस केलेला आहे, तो लातूर जिल्ह्यातला 2024चा पेपर होता. त्याचे आपण पहिले 25 प्रश्न ॲनालिसिस केलेले आहेत. आज आपण त्याच्या पुढचे प्रश्न ॲनालिसिस करणार आहोत. आपलं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरती. आता आपण लातूर जिल्हा पोलीस शिपाई 2024चं बघितलं आहे. पहिले 25 प्रश्न सगळ्यांनी बघितले असतील. आता हा पार्ट दुसरा आहे 2024च्या लातूर जिल्ह्यातला. कारण पूर्ण 100 प्रश्न घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. ते बघण्यासाठी तुम्हाला कंटाळा येईल. त्यामुळे आपण 25 प्रश्नांचा सेट करून घेतो आहे. तर आपल्याला या लातूर जिल्ह्यामधल्या पोलीस शिपाईमध्ये कोणत्या कोणत्या विषयात किती प्रश्न आले, कोणते प्रश्न सोपे होते, अवघड होते की मीडियम होते, वारंवार येणारे टॉपिक, आपली येणाऱ्या 2025 आणि 26च्या परीक्षेसाठी स्ट्रॅटर्जी कशी करावं लागेल ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे आपण हा पेपर ॲनालिसिस करतो आहे. तर पहिला प्रश्न आहे आपला, हा लातूर जिल्ह्याबद्दलचा आहे. लातूर जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती? गोदावरी, मुळा मुठा, मांजरा, कृष्णा. कोणती मित्रांनो? मांजरा आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न आहे, मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणत्या नदीची उपनदी आहे? तर चला मी तुम्हाला सांगतो, कोणत्या नदीची उपनदी ती? गोदावरी. कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही मला आन्सर द्यायचं आहे, कोणत्या नदीची आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. काल आपण 25 प्रश्न केले होते, त्याच पेपरमधला हा 27वा प्रश्न आहे. एका वस्तूची किंमत 4000 आहे, तर त्यावर अनुक्रमे 20%, 30% सूट दिली तर म्हणजे अंतिम किंमत किती? ऑप्शन 1 3000, 2240, 2000, 3240. आता मित्रांनो ते कसं सॉल्व करायचं? 4000 ही किंमत किती आहे? 100 आहे. किती आहे? 100%. किती टक्के? 100%. म्हणजे 4000 गुणिले 20% सूट दिल्यानंतर किती टक्के उरणार आहे? 80%. 80% 100. आता जे काय याचा आन्सर आहे, ही जी काय संख्या आहे, ही किती आता स्वतःला मानली जाणार आहे? ते 100%. आता ह्या 100% म्हणजे जे काही याचा आन्सर येणार ती 100%, त्याच्यावर परत त्यांनी किती टक्के सूट दिली? 30%. 30% सूट दिली म्हणजे 100मधून 30 गेले, किती उरले? 70. 70/100. आता खाली 4 शून्य, वरती 5 शून्य, 4 शून्य उडाले, किती उरले? 40 गुणिले 8 गुणिले 7, 8 चौक 32, 320 गुणिले 7, हा शून्य तसाच, 7 दुने 14 आणि 7 तिक 21 आणि तो 1 22. 2240 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे. 2240 ही तुमची अंतिम किंमत असणार आहे. चला पुढचा प्रश्न. एका रेल्वे 108 किलोमीटर ताशी वेगाने चालते, तर एखादा खांब ओलांडण्यासाठी ट्रेनला 15 सेकंद लागत असल्यास ट्रेनची लांबी किती? पहिला ऑप्शन आहे 250 मीटर, दुसरा आहे 350 मीटर, तिसरा आहे 340 मीटर, चौथा आहे 450 मीटर. तर आता पहिल्यांदा आपल्याला कशात काढायचं आहे? मीटरमध्ये काढायचं आहे. मीटरचं किलोमीटरचं कशात? किलोमीटर तास आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागेल? मीटर पर सेकंदमध्ये करावं लागेल. आता मीटर पर सेकंदमध्ये आणि
ट्रेनचा किती खांबाचा ओलांडण्याचा डिस्टन्स पण सेकंडमध्ये दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला 108ला कशात करायचं आहे? मीटर पर सेकंड. 108 गुणिले मीटर पर सेकंडमध्ये करायला काय करावं लागतं? 5/18 इक्वल टू मीटर पर. 18 सह 108, 6 पंच 30, तो किती आला? मीटर पर सेकंद. 30 मीटर पर सेकंद. आता ओलांडण्याचा टाईम म्हणजे अंतर. अंतर किती आहे? किती अंतर? अंतरचा फॉर्म्युला काय येणार आहे आपला? वेग इंटू वेळ. वेग किती आहे? 30 मीटर पर सेकंद. टाईम किती लागतोय? 15 सेकंद. 15 ते 45, तो शून्य आहे तसा, म्हणजे 45,450 मीटर या ट्रेनची लांबी आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा तुमचा योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता 29वा प्रश्न. ए व बी एकत्र काम 20 दिवसात करतात. बी व सी 15 दिवसात करतात. सी आणि ए 12 दिवसात करतात. तर ए एकटे काम किती दिवसात करेल? ओके. आता याच्यासाठी आपण नवीन पेज घेऊया, कारण तिथे खूप चिडमिड होऊन जाते. त्यांनी काय सांगितलं? ए आणि बी किती दिवसात काम करतात? 20 दिवसात. बी आणि सी किती दिवसात काम करतात? 15 दिवसात. आणि सी आणि ए किती दिवसात काम करतात? 12 दिवसात. आता मित्रांनो पुढची स्टेप म्हणजे 20, 15, 12 याचा LCM काढायचा. याचा LCM किती आहे? 60 आहे. किती आहे? 20, 15, 12चा LCM किती आहे? 60 आहे. तर आपल्याला ए प्लस बीचा ते काढायचं म्हणल्यावर ए प्लस बी इक्वल टू 60. 60/20 म्हणजे किती युनिट येईल? 3 युनिट येईल कामाचे. नंतर बी प्लस सी किती? 60/15 किती आले? 4 युनिट. आणि सी प्लस ए 60/12 किती युनिट आले? 5 युनिट. आता या युनिटची बेरीज करा. 3 + 4 + 5 = 12. आता आपण काय बोलू शकतो? ए प्लस बी, बी प्लस सी प्लस सी प्लस ए इक्वल टू 12. आता हे येवा, हा एक ए बी आणि हा एक सी. किती झाली? एक जोडी झाली. ए प्लस बी प्लस सी ही एक जोडी झाली. प्लस हा ए, हा बी, हा सी किती जोडी झाली? ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 12. आता ए प्लस बी प्लस सीच्या किती जोड्या झाल्या? 2. 2 ए प्लस बी प्लस सी किती झाले? 12. आणि ए प्लस बी प्लस सी किती येणार आहे तुमचा? 12/2 6 येणार आहे. 6 आली. हे तुमचं एक इक्वेशन बनलं. ओके. आता आपल्याला बी प्लस सीची व्हॅल्यू माहिती आहे. किती आलेली आहे आपली बी प्लस सीची? 4 आलेली आहे. ती 4 काय करायची? त्याच्यात टाकायची बी प्लस सीच्या जागी 4 इक्वल टू 6. ए इक्वल टू किती आला? 2. ओके. आता आपण किती दिवसासाठी केलं होतं ए प्लस बीचा? 60 दिवसांसाठी. 60/2 किती दिवस आले? 30 दिवस. ओके. तर ए प्लस बी प्लस अजून एक पेज थांबा, इथून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. थोडं कन्फ्युजन झालं असेल तुमचं. आपल्या आता इक्वेशन कुठपर्यंत आलं होतं? ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 12. आपल्याला काय आहे? ए प्लस बी प्लस सी मायनस आपल्याला काय आहे? बी प्लस सी
आहे. आता ए प्लस बी प्लस किती होता आपला 12 होता. बी प्लस सी किती आहे 12 नव्हता 6 होता 6 होता. आणि बी प्लस सी किती होता तिथं चुकलंय. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 6 आलेला आहे. आता ए प्लस बी प्लस सी मायनसमधून काय करायचा बी प्लस सी 6 मायनस 4 किती आला 2 आला. ओके. ए इक्वल टू किती आला 2 आला. ओके. आता आपण किती काम सांगितलं होतं 60 युनिट. त्याचा LCM किती आला होता 60 आला. 60 भागिले 2 करा. किती दिवस काम करू शकतो ये 30 दिवस. आन्सर समजलं. ऑप्शन क्रमांक किती आहे 1 नंबरचा आहे. ऑप्शन क्रमांक ए 30 दिवस. कारण याला काय आपल्याकडे शॉर्टकट मेथड नाही. ओके. पुढचा प्रश्न 30वा प्रश्न होता. 8 नळ्या एका टाकीला 18 तासात भरतात तर 9 नळ्या किती तासात भरतील. ऑप्शन 1 आहे 17, ऑप्शन 2 आहे 15, ऑप्शन 3 आहे 12, ऑप्शन 4 आहे 16. आता एक साधी कन्सेप्ट मित्रांनो, एक ट्रिक तुमच्यासाठी. कमी नळ्या लावल्या आपण टाकी भरायला तर वेळ किती लागणार आहे जास्त लागणार आहे. साधं लॉजिकचं उदाहरण आहे. वेळ किती लागणार आहे जास्त लागणार आहे. जास्त नळ्या लावतील वेळ किती लागणार आहे कमी लागणार आहे. म्हणजे हे कसं आहे युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे नळ्या जास्त तर वेळ किती लागणार आहे कमी लागणार आहे असं आहे. ओके. आता आपल्याला तसंच करायचं आहे. आपल्याला काय काढायचे तास काढायचे म्हणजे नवीन वेळ काढायची. नवीन वेळ पहिल्यांदा किती होत्या 8 नळ्या होत्या. आपल्याला किती लावायच्या आहे 9 लावायच्या आहे. किती तास होते 8 तासाला 18 तास होते. 9 दुने 18, 8 दुने 16, किती तास येतील 16 तास. समजलं. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा. एका नावाचा वेग स्थिर पाण्यात 9.5 किलोमीटर आहे. नदीचा प्रवाह 2.5 किलोमीटर. नाव प्रवाहाच्या दिशेने 4 तास चालते तर किती अंतर जाईल. ऑप्शन 1 60 किलोमीटर, ऑप्शन 2 48 किलोमीटर, ऑप्शन 3 55 किलोमीटर, ऑप्शन 4 यापैकी नाही. आता आणखीन एक कन्सेप्ट आहे. नाव किंवा बोटचे उदाहरण आले तर पहिल्यांदी पहिली एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. या दोन कन्सेप्ट लक्षात राहतील तर तुम्हाला बोटचे उदाहरणं किंवा नावेचे उदाहरणं लवकर सोडवता येतील. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे जे काय दोन्ही वेग दिलेले नावाचा वेग प्लस प्रवाह. विरुद्ध दिला तर नावाचा वेग मायनस प्रवाह. ओके. आता या उदाहरणात काय दिलेलं आहे प्रवाहाच्या दिशेने म्हणजे आपला फॉर्म्युला काय लागणार आहे पहिला फॉर्म्युला कसा 9.5 प्लस 2.5 किती गेला तो 12 गेला. आता आपल्याला अंतर काढायचंय. अंतरचा फॉर्म्युला काय आपला
वेग इंटू वेळ. वेग किती आहे? 12 किलोमीटर पर आवर. वेळ किती आहे? 4 तास आहे. 12×4 48. मग नाव किती किलोमीटर जाणार आहे? 48 किलोमीटर जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. अटल सेतू खालीलपैकी कोणत्या 2 भागांना जोडतो? दक्षिण मुंबई, नवी मुंबई, पश्चिम मुंबई, नवी मुंबई, जम्मू व काश्मीर यापैकी नाही. कोणाला जोडतो तो? ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण मुंबई, नवी मुंबई. आता 2 घनफळांचे गुणोत्तर दिलेले 27 125 हे बाजूचे गुणोत्तर आहे. तर त्यापैकी आपल्याला बाजूचे गुणोत्तर काय हे विचारलेले आहे. तर आपल्याला घनफळ इकडं फॉर्म्युलेवरती लिहिल. घनफळ म्हणजे काय? बाजूचा घन. त्याचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? 27 125. 27 कोणाचा घन आहे? 3चा. 125 कोणाचा आहे? 5चा. मग सरळ घन कॅन्सल. आपला गुणोत्तर काय येणार आहे? 3×5. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर. किती सोपं होतं? चला पुढचा प्रश्न. मॅन या शब्दातील अक्षर प्रत्येक एकदाच वापरून किती शब्द तयार होतील? 6, 8, 9, 10. आता असं एक्झाम्पल आलं तर त्याला काय म्हणतात? क्रमवारी पद्धत काढा किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात? परम्युटेशन. तर काय करायचे? किती शब्द आहे आपले? अक्षर किती आहे? 1 2 3. 3 अक्षर आहे. त्याचं परम्युटेशन घ्यायचं किंवा क्रमवारी पद्धत. 3 दिले त्याला काय करायचं? 3 × 2 × 1. 3 दुने 6, 6 1 6. किती उत्तर आलं तुमचं? 6. ऑप्शन क्रमांक 1 डायरेक्ट धडकन टिक मारून 1 मार्क घेऊन टाकायचा आपण. आता तसंच वॉटर. हा वॉटर शब्द आहे. या वॉटर शब्दाला पण एक शब्द वापरून किती शब्द तयार होतील? हा प्रश्न आहे तुमच्यासाठी होमवर्क. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किती आहे? 5चं परम्युटेशन किती येणार आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. ओके. डिक्टो सेम कॉपी असंच करायचं आहे. आता पुढचा प्रश्न. एक शेअर 550 रुपयाला विकत घेतला. त्यावर कंपनीने 110 रुपयाचा लाभांश दिला. उत्पन्नाची टक्केवारी दर किती? आता त्या कंपनीनं आपल्याला किती दिला? लाभ दिला 110 रुपये. शेअर कितीला विकला? 550. म्हणजे काय करणार? 110 भागिले 550 इंटू पर्सेंटेजमध्ये आहे पर टक्केवारी काढायला लावली त्यांनी इंटू 100. हा गेला 11 5 55 20. ओके 20%. 100ला 5 मागितले तर 20%. ऑप्शन क्रमांक 4 हा योग्य उत्तर आहे. आणखीन एक मित्रांनो काही सांगतो तुम्हाला. 1/5 म्हणजे आला तो 20%. एवढं कॅल्क्युलेशन नाही करायचं. 1/5 आला तो 20% होतो. 1/10 आला तर किती टक्के होतो? 10%. 1/4 आला तर 25%. असे थोडे प्रॅक्टिस करून काही तुम्हाला असे जे काही गुणोत्तर माहीत होईल त्याचे तुम्हाला पर्सेंटेज माहीत होऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते पुढली टेप करायची काहीच गरज येणार नाही की किती ना भाग जातो काय जातो. डायरेक्ट 20% तुम्ही लिहून देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे 36 नंबरचा. T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात झाला? ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व USA, इंडिया व बांगलादेश. कुठे झाला T20चा विश्वचषक? ऑप्शन क्रमांक 3 वेस्ट इंडिज व USA. वेस्ट इंडिज अँड USA. पुढचा 12
प्लस 52 भागिले 13 प्लस 9 गुणिले 2 इक्वल टू काय? हा तुम्हाला प्लस वाटत असेल, हा भागिले लक्षात राहू द्या. तर आता तुम्हाला याचं ते करायचं आहे, तुम्हाला बोडो मास फॉर्म्युला माहीत असेल. पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवा, नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन, नंतर सबट्रॅक्शन. ओके. पहिल्यांदी भागिले, हा 12 तासात 52ला 13 भाग दिला 4, हा नंतर गुणाकार करायचा. 9 दुने 18, 18 12 किती झाले 20, 20 4 34. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर. पुढचा 24 ब्रॅकेट 84 ब्रॅकेट 42 ब्रॅकेट 48 पर्याय, या ब्रॅकेटमध्ये कोणते चिन्ह दर्शवले जाईल हे तुम्हाला सांगायचं आहे. गुणिले इक्वल टू, भागिले इक्वल टू, भागिले गुणिले, भागिले इक्वल टू, गुणिले इक्वल टू. आता साधा सिंपल फंडा आहे. आपण पहिल्यांदा सॉल्व करून बघू. 24 गुणिले 84 करू, डायरेक्ट 84 ना ते करू. 84 20 किती होणार आहे? 84 10 840 आणि 84 20 काय होणार आहे? 1680. 1680 आणि ते प्लस किती 4 आहे ना. 84 चौक किती होत्या? 336. हा 6 आला 8 आणि 3 11, हा 4 आला 10, 2016. ओके. या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर काय भेटलेलं आहे? 2016. लक्षात राहू द्या. आता आपल्याला पुढला गुणाकार करायचा आहे 42 गुणिले 48. तसंच 48चा 40ला ते केलं तर 48 जाय किती होता? 480 आणि 480 गुणिले 4 केलं तर किती येणार आहे? 1920. 1920 मध्ये किती ॲड करावं लागणार आहे आपल्याला? अजून 2 वेळेस 48 म्हणजे 96 ॲड करावं लागणार आहे. किती आलं ते? 6 11 10 2, 2016. म्हणजे यांचा गुणाकार पण किती आहे? 2016. मग आपल्याला काय म्हणता येईल? 24 गुणिले 84, लाल मार्करनं लिहू, 24 गुणिले 84 म्हणजे इक्वल टू 42 गुणिले 48 इक्वल टू, म्हणजे LHS इक्वल टू RHS. LHS किती आला? 2016. RHS किती आला? 2016. म्हणजे मधलं चिन्ह काय असणार आहे? बरोबरचं असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न. 39वा हा नेस्टेड रूटचा फॉर्म्युला आहे. ते टाईप करता नाही आला आपल्याला बरोबर. रूट ऑफ टू असा फॉर्म्युला आहे, असा एक्झाम्पल येते. तर याचा ॲन्सर कसं काढायचं मित्रांनो? आता स्क्वेअर असू द्या, क्यूब असू द्या, घाबरायचं नाही. संदेश सर आहे, घाबरायचं नाही. ॲन्सर किती? 2 मिनिटात काढायचं. स्क्वेअर रूट असल्यावर किती आहे? 1 2 3 4 5. किती स्क्वेअर आहे? 5 स्क्वेअर आहे. सरळ 1 मायनस स्क्वेअरचा किती? n. ओके. क्यूब असेल तर 1 मायनस 1/3n. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला लक्षात याच्यासाठी ठेवायचा की कोणाला तुम्हाला समजावता आलं पाहिजे यासाठी. हा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलाची गरज नाही आपल्याला. आपण सोप्या पद्धतीनं किती आहे? 2चा कितवा? 5वा घात. 1 2 3 4 5. 2चा 5वा घात किती येतो? 32 येतो. याच 32 मधून एक मायनस करायचा, वरती टाकायचा, 31 घ्यायचा. हे झालं तुमचं ॲन्सर. 2चा 2⁻31/32. ऑप्शन क्रमांक 3. आता तुम्ही म्हणशाल सर याला क्यूब रूट घ्या. क्यूब रूट पण तसाच करायचा. आपण इथं 3 घेऊ. 3चा 3रा घात म्हणजे 27. 27 भागिले 26 हे तुमचं योग्य उत्तर येणार आहे. असं उत्तर येतं आहे. एकदम सोप्पं. काय करायचं? हा जो नंबर ऑफ ते दिलेला आहे तुम्हाला, बेस किती आहे? सेम असतो. बेस सेम असलच होणार. बेस किती आहे? 2.
हा 2 घ्यायचा, किती वेळेस आलेला आहे, 1 2 3 4 5, 5 वेळेस आलेला आहे, 5वा घात द्यायचा, 5वा घात किती आला, 32 आला. या 32 मधून 1 मायनस करायचा आणि वरती ठेवून द्यायचा, किती आला, 31/32. हे तुमचं उत्तर असणार आहे. समजलं. आता पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, 11/12, 16/17, 13/14, 17/18. आता आणखीन एक महत्त्वाची ट्रिक शिकणार आहे तुम्ही आता माझ्यासोबत. तर मोठा अपूर्णांक काढायची पद्धत एकदम सोपी आहे, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. तर जर ज्या संख्ये अंश आणि छेद तेच म्हणतात, या दोन्हींचं सबट्रॅक्शन करून म्हणजे वजाबाकी करून एक फरक आला, किती, एक फरक किंवा समान फरक आला, समान फरक आला तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. आणखीन एक दुसरी कन्सेप्ट. सर हे झालं तुम्ही सांगितलं समान फरक असला ज्याचा छेद मोठा त्याचा अपूर्णांक मोठा. आता दुसरं सांगतो, दुसरी एक. आता तुम्ही म्हणशाल सर फरक जर सारखा नाही आला तर काय करशाल, त्यावेळेस तर आमचा आन्सर चुकून जाईल, आम्हाला मार्क नाही भेटणार. तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे ट्रिक आहे. ज्या संख्यांमध्ये फरक असमान राहील, कसा राहील, असमान, म्हणजे 1 2. आता इथं 11/12 आहे, 11/12 एक्झाम्पल देतो. 10/8 हा आला 2 आणि 8/10 करू आणि हा आला 1. तर ह्या स्टेपमध्ये काय करायचं, ज्याचा फरक सगळ्यात लहान तो अपूर्णांक सगळ्यात मोठा. लिहा सगळ्यांनी, ब्लॅक पेनला लिहून देतो. ज्याचा छेद ज्याचा फरक असमान असेल तर ज्याचा फरक लहान तो अपूर्णांक मोठा. आता नोंदी पण लिहू, एक समान छेद, समान फरक आणि एक असमान फरक. समान फरकाचा काय आहे, समान फरकाचा एकदम साधा. समान फरक असेल तर काय होईल, ज्याचा छेदांश संख्या मोठी तो अपूर्णांक मोठा, आणि असमान फरक असेल तर ज्यांचा फरक काढून जो फरक लहान राहील तो अपूर्णांक मोठा. आता याच्यात ही कोणत्या याच्यात केसमध्ये बसते, पहिल्या बसते का दुसऱ्या, पहिल्या. काय म्हणशा सर, पहिल्या याच्यात बसते. तर मग 11तून 12 गेले किती झाल्या, 1 आला. 16तून 17 गेले 1 आला. 13तून 14 गेले 1 आला. 17तून 18 गेले 1 आला. फरक किती आला, समान आला. पहिल्या केसमध्ये बसली, दुसऱ्या केसमध्ये नाही बसली. तर पहिल्या केसचं काय सांगितलं, छेदस्थानी जी संख्या मोठी असेल तो अपूर्णांक मोठा. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. 4चा 9वा घात गुणिले 4चा -5वा घात गुणिले 4 = 1024. तर x किती. ऑप्शन आहे 5, 4/5, 1, 5/4. सरळ सरळ बेस सारखा असल्यावर काय होणार आहे, 9 - 5 किती येणार आहे, 4 4, तो x इकडं इक्वल टू किती दिलेला त्यांनी, 1024. म्हणजे 4 × 4x = 1024. म्हणजे 4चा 5वा घात म्हणजे किती येतो, 1024. म्हणजे तो किती येणार आहे, 4x =
1024. ओके. आणि x इक्वल टू किती येणार आहे? 5 येणार आहे आपला. समजला? चाराचा किता 5वा घात 1024. 4x इक्वल टू 5 आणि x इक्वल टू 5/4. ओके. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न. 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7,800 तर 90 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च किती? सरळ सरळ खर्च किती आला एकूण? 7,800 भागिले 65 करा. 65 एक 65 किती उरले? 13 उरले. 1300 आला. 1300ला 65 भाग करा. 65 दुने 130 तो 0 तासात. म्हणजे 65 विद्यार्थ्यांना किती खर्च आला? 120 रुपये खर्च आला. तर तेच करा. 90 गुणिले 90 विद्यार्थ्यांना 120 रुपयांना किती खर्च येईल? 12 9 108. 2 शून्य तसेच ठेवा. 1,08,000 रुपये हा खर्च येणार आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे कसं? 15 मजूर 8 तास काम करून 18 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 16 मजूर 9 तासात कंप्लीट करून किती दिवसात कंप्लीट करतील? सरळ सरळ इक्वल टू इक्वल तेच काम आहे. बरोबर इक्वल टू इक्वल मांडायचं. LHS इक्वल टू RHS. 8 दुने 16 9 दुने 18 हा 2 2 कॅन्सल झाला. x इक्वल टू 15. म्हणजे किती दिवसात काम कंप्लीट पूर्ण करणार? 15 दिवसात. ऑप्शन क्रमांक 3 हा तुमचा योग्य उत्तर आहे. 2 वाजण्यात 10 मिनिटं कमी असताना घड्याळातील तास व मिनिट काट्यामधील कोण किती? सरळ मित्रांनो. आता 2 वाजून 10 मिनिट म्हणजे किती? 1 वाजून 50 मिनिटं. लक्षात राहील? 2 वाजल्याला 10 मिनिटं कमी असताना म्हणजे 1 वाजून 50 मिनिटं झाले. तर फॉर्म्युला आहे 30h इन मायनस 11/2 इंटू मिनिट. आता h हावर्स किती आपला? 1 हावर्स आहे. 30 गुणिले h म्हणजे x मायनस 11/2 इंटू 50. हा 30 तासाच. हा 25 आणि हा 275. 275मधून गेला तर किती आला? 245. 245 डिग्री हा तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पण याच्यात जर 245 नसेल तर आपल्याला काय करायचं? 360 डिग्रीमधून 245 मायनस करायचे. तर तुमचं 10तून 5 गेले, 6तून 5 गेले 1, 3तून 2 गेला 1, उरलं किती? 115 डिग्री. ऑप्शन क्रमांक 3 हा योग्य उत्तर आहे. 115 डिग्री आणि 245 डिग्रीचा कोन हा सारखा असणार आहे. समजलं? पुढचा प्रश्न. एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे. तर त्या संख्येच्या 3/8 पट किती? ऑप्शन आहे 9 64 36 256. तर आता सरळ सरळ फॉर्म्युला बनावा लागणार आहे. 9 पट म्हणजे 9x मायनस 5 पट म्हणजे 5x इक्वल टू त्याचा फरक किती आहे? 96. फरक म्हणजे वजाबाकी. तर आता xची व्हॅल्यू काढायची. तर 4x इक्वल टू 96 आणि x इक्वल टू किती येणार आहे? x इक्वल टू 96 भागिले 24. 96 भागिले 4 केलं तर किती येणार आहे? 24 चोक 96. 24 हे उत्तर येणार आहे xचं. आता आपल्याला कितीचा फरक सांगितलेला आहे? 3/8च्या पट्टीत सांगितलेला आहे. 3/8 इंटू 24. 8 त्रिक 24. 3 गुणिले 3 9. ॲन्सर आलं आपलं 9. करायचं टिक आणि मार्क घेऊन टाकायचे. पुढचा प्रश्न. 42m क्यूब मायनस 20m वर्ग भागिले 6m त्याचा पर्याय
7m चा वर्ग मायनस 14m, 7m मायनस 10m मायनस 3m, 7m मायनस 10 भागिले 3, 7mचा वर्ग मायनस 10m. सरळ सरळ सिम्प्लिफिकेशनची मेथड आहे. काय सांगितलं त्यांनी? 42mचा घन 20mचा वर्ग भागिले 6m. याला सिंपल कसं मांडणार तुम्ही? 42mचा घन भागिले 6m मायनस 20mचा वर्ग भागिले 6m. हा एक m कॅन्सल झाला, हा एक कॅन्सल झाला, इथं झाला m वर्ग आणि इथं राहिला एक m. आता 6 7 किती झाला? 42 म्हणजे 7. उलट किती आला? 42m 7 आला. इथं किती आला? 7mचा वर्ग मायनस याला भाग दिला 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10, 2 10 20, 10/3चा m. हाय असं काही उत्तर? तर करा टिक. हेच तुमचं आन्सर आहे. पुढचा, एक फासा म्हणजे डाय फेकला असता तर वरील पृष्ठावर 2 पेक्षा मोठी संख्या मिळवण्याच्या संभावना किती? तर आता मित्रांनो ही प्रॉबॅबिलिटी किंवा संभाव्यता. एका फास्यावर किती ते असतात? संख्या 6 असतात. म्हणजे 1 2 3 4 5 6. तर आपल्याला त्यांनी किती सांगितलं? 2पेक्षा मोठी संख्या. म्हणजे 2पेक्षा मोठी संख्या आली तर 3 4 5 6 किती संख्या येणार आहे? 4 संख्या येणार आहे. सरळ सरळ 4 भागिले म्हणजे 4 संभाव्यता काढल्याची भागिले किती प्रॉबिलिटी किती संख्या होत्या? 6 करायच्या. 2 2 4 2 त्रिक 6 2 3 हा रेशो आपला येणार आहे. ओके. पुढील नंबर काय आहे? 2 4 10 20 34 52 पर्याय 74 76 91 यापैकी नाही. सरळ सरळ 2 इक्वल टू किती दिलेला आहे? 4 बनवलेला आहे. त्याच्यात किती ॲड केले त्यांनी? +2. त्याच्यात 4ला 4चा किती बनवला त्यांनी? 10 बनवला. त्याच्यात किती ॲड केले? +4. 10चा किती बनवला? 20 बनवला. त्याच्यात किती ॲड केले? किती ॲड केले त्यांनी त्याच्यात? 6. दोन याच्यात 6 केले आणि याच्यात 10 केले. थांबा मित्रांनो, परत सांगतो तुम्हाला. दोनात किती? 2 ॲड केले 4 आले. दोनात किती ॲड केले? 2 ॲड केले 4 आले. ओके. 4चा 10 केला त्यांनी. किती ॲड केले? +6 ॲड केले म्हणजे 10 आला. 10त किती ॲड करणार? आता 6 ॲड केले होते म्हणजे 4चा फरक आहे. तर 7 किती ॲड करायचे तुम्हाला? 4 ॲड करायचे. 7 किती? म्हणजे 10 ॲड करायचे. म्हणजे किती उत्तर येणार आहे? 20 येणार आहे. परत 20त किती आहे? 14 ॲड करावं लागणार आहे. म्हणजे उत्तर किती असणार आहे? 34 असणार आहे. आणि त्याच्यानंतर 34मध्ये किती ॲड करावं लागणार आहे? 18 ॲड करावं लागणार आहे. +18 तर उत्तर किती असणार आहे? 52 आहे. आता आपला शेवटचा आहे. 52 नंतर किती ॲड करशाल तुम्ही? तर तुमचं उत्तर काय असणार आहे? 22 ॲड करायचे आपल्याला. तर 22 ॲड केले तर 74 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न. 4x - 3y = 10 दिलेला आहे. तर y = 2 दिलेला आहे. तर x = काढा का नाही? तर सरळ सरळ y ची व्हॅल्यू पुट करायची. 4x 3 2 10 किती आला? 4x = 16. x = किती आला? 4. ओके. ऑप्शन क्रमांक 1 हे बिंदास टिक करून घ्यायचं आहे. पुढला CEG, FG, FHG, IKM. आपल्याला त्याचं ते सांगायचं आहे. तर ते कसं?
आता हा CEG, सी नंतर किती मिळवले तेव्हा F आला, नंतर किती मिळवले H आला, नंतर किती मिळवले J आला. सी मध्ये किती मिळवले +3 मिळवले, EABCDEF म्हणजे आला. ई नंतर 3 मिळवले, H आला, जी मध्ये 3 मिळवले, J आला. तर मग आपल्याला काय करायचं आहे, IKM दिलेला आहे, म्हणजे आपल्याला त्याच्या अगोदरच्या संख्या काढायच्या आहे. म्हणजे याच्यातून किती करावं लागलं, -3 करावं लागणार आहे. सरळ सरळ आय मधून 3 मायनस केले तर आयची व्हॅल्यू किती 9th पोझिशन आहे, त्याच्या पुढं काय येणार आहे F येणार आहे. के मधून -3 केले तर त्याच्या पुढं काय येणार आहे H येणार आहे. एमचा -3 केले, एम किती 13 नंबरला आहे तर 10 नंबर येणार आहे, जी येणार आहे FHG. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे. ओके, अशा प्रकारे आपला 25 मार्काचा पेपर लातूर पोलीस भरतीचा झालेला आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. मॅथमॅटिकचे एक्झाम्पल असल्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही त्रुटी असेल तर कमेंट करून सांगू शकतात. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.